याच्यावर स्पोर्ट्सचा चेतन ऑन स्ट्राईक आहे. सँडी नॉन स्ट्राईकला आहे. नक्कीच पाहूया ही जोडी विपुल सीसी वानगाव संघासाठी काय योगदान. 5 षटकांचा सामना राहील. 2 षटकं पॉवर प्ले असतील. पहिल्या पॉवर प्लेमध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर, तर दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर लागले जातील. याची नोंद घ्यायची आहे. तर अवधूत मात्र सज्ज आहे या ठिकाणी. गोलंदाजी ट्रॅकवर राईट टाइम ओव्हर द विकेट. नक्कीच सातपाडीमधील एक मोठं नाव ध्रुव 11 आज अचिव्हर स्पोर्ट्सच्या बॅनरखाली खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते. तर नक्कीच आमच्या वानगावची आन बान शान विपुल सीसी या ठिकाणी चेतन आणि सँडी ओपनिंग करत असताना पहिला चेंडू घेऊन येतो आहे अवधूत. राईट टाइम ओव्हर द विकेट. पहिला चेंडूला 30 यार्डच्या बाहेर लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक पोचेल तोपर्यंत चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावांनी ओपनिंग खातं उघडलं जात आहे विपुल सीसी संघाचं. चौकाराच्या माध्यमातून खातं उघडलं जात आहे. चेतन आपलं खातं उघडतो आहे. एक मोठा खेळाडू आहे. कितीतरी वेळा हाफ सेंचुरी त्याने नोंदवलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळेला बैठक आणि मिडविकेट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा एका चांगला टोला देण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. एकेरी धाव आणि नक्कीच एकेरीच्या माध्यमातून धावसंख्येचा फलक 1 ने वाढेल. 5 वर पोहोचली आहे धावसंख्या. 2 चेंडू साकारून झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूपच चांगले कामगिरीची सुरुवात. एका बाजूला गोलंदाज, एका बाजूला फलंदाज. यावेळेला सँडी जागा बनवली, स्क्वेअर कट केला, डीप थर्डमॅनकडे चेंडू, सीमारेषा पार, मोकळं मैदान, चौकाराचा रस्ता, 4 धावांचं योगदान. चौकारानेशी धावसंख्या 9 वर पोहोचते आहे. कमालीची फटकेबाजी. दोन्ही फलंदाजांच्या फळीतून एक एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. यावेळेला मात्र वेग अप्रतिम दिला. लेंथ लाईनचा चांगला वापर. आखूड टप्पा. यष्टीरक्षकाला देखील झाली इजा आणि 22च्या माध्यमातून एक धाव. इकडे परिपूर्ण धावसंख्या 10 वर पोहोचली आहे. बिनबाद 10 अशा विपुल सीसी संघाची आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते आहे. चांगला नजराणा आहे. चांगले गोलंदाजीचा मारा देताना अवधूत, परंतु जागा बनून चौकार ज्या पद्धतीने खेचले गेले 2, एक चेतन आणि एक सँडीच्या फळीतून. यावेळेला स्विचचा प्रयत्न होता. संगम व्यवस्थित झाला नाहीये. नक्कीच शॉर्ट थर्डमॅनकडे चेंडू जाताना इकडे मात्र एकेरी धाव मिळते आहे. धावसंख्या 1 ने वाढली आहे. 11 वर पोहोचली आहे. धावसंख्या 11, 11 ऑन द बोर्ड अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चेंडू साकारून झालेले आहेत. 5 शेवटचा चेंडू असेल अवधूत यांचा आणि सामोरे जातील ते म्हणजे सँडी. याचा यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला, मिस केला आणि इकडे मात्र निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाची सांगता. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11, बिनबाद 11 अशी चांगली सुरुवात विपुल सीसी वानगाव संघाची आपल्याला पाहायला मिळते आहे. चला घेऊया पुन्हा एकदा सुमधुर संगीत.
चला, शॉट होते 3 प्लेयर, त्यामुळे पंचांनी परवानगी दिलेली आहे. इकडे गोलंदाज येतो आहे. पहिलाच चेंडू खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच कधी-कधी असतं की चर्चा बाहेरून आल्यानंतर फलंदाजाला नजर थोडंसं आणि मन विचलित आणि हा चांगला चेंडू असताना देखील निर्धाव चेंडू आला असं मला तरी वाटतं आहे. कारण चेतन ज्यावेळेला मैदानात उभा असतो फलंदाजी करत असताना त्याचं लक्ष, कारण मी कितीतरी वेळा, आज मी 6 वर्ष झालं समालोचन आणि 6 वर्षापासून मी चेतनला ओळखतो. त्याची दमदार खेळी यावेळेला नक्कीच चेंडू आला, उचलला, टोला लावला, षटकाराचा नजराणा बंगलो. नक्कीच किरण नक्कीचा काय षटकाराचा नजराणा आपल्याला पाहायला मिळाला. वीरू बाबरे या ठिकाणी गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू निर्धावावर, दुसऱ्यावर मात्र आलेल्या चेंडूला चांगली नजाकत चेतन यांचा काय केला गेला होपचा षटकार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तडपदार बहारदार षटकार, षटकार कमाल. याचा षटकारांनी मात्र धावसंख्या पोहोचली आहे 23 वर. 23 बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. याचा एका क्षेत्रामध्ये लॉंग लेग, स्क्वेअर लेग अशी षटकारांची कामगिरी. पुन्हा एकदा तुडवला, यावेळेला मात्र वन बॉम्सिंगचा चौकार आहे. बॅक टू बॅक 2 षटकार, त्यानंतर तिसऱ्या चेंडूला चौकार. योगदान लाजवाब चेतन माची, जबरदस्त फटकेबाजी. तर नक्कीच 4 चेंडू हाततळून झाले. पहिला निर्धाव, दुसऱ्याला षटकार, तिसऱ्याला षटकार, चौथ्याला चौकार. चेतन कमाल धमाल आपल्याला दाखवतो आहे विपुल सीसी वानगाव संघासाठी. नक्कीच कारण एक महत्त्वाची गोष्ट असते, प्रमोद सर आहेत, आपण प्रवासातून येतात, लगेच मैदानात गोलंदाजी हाताळणं, आपल्याला लेंथ वर नजर मारणे हे देखील वेगळं असतं आणि त्यामुळे झालेला आक्रमकता, पुन्हा एकदा षटकार कमाल हे असतं की म्हणून आपण पूर्वतयारीत आधी उपस्थित का राहावं हे याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळू शकते. यापेक्षा चांगलं उदाहरण आम्ही देऊ शकत नाही की आपल्याला दिलेल्या वेळेच्या आधी का यावं. कारण उत्कृष्ट गोलंदाज नावाची प्रसिद्धी कितीतरी मॅन ऑफ द सिरीज वीरू बाबरेच्या नावावर, आणि या ठिकाणी चेतनसारखा एक चांगला फलंदाजाला मिळाली संधी. प्रत्येक चेंडूला त्यांनी षटकार आणि चौकाराची नजाकत दाखवली. धावसंख्या इकडे पोहोचली आहे 33 वर. 5 चेंडू हाताळून झालेले आहेत. पहिला डॉट, त्यानंतर लगातार 2 षटकार, 1 चौकार, 1 षटकार अशी कामगिरी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा शफल करून बैठक करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू हाताळला. नक्कीच तर नक्कीच
पॉवर प्लेचा खेळ संपला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावांचं योगदान विपुल सीसी आणि त्याच्यामध्ये दमदार फटकेबाजी दाखवताना चेतन आपल्याला पाहायला मिळतोय. 28 धावांवर खेळताना तर सँडी खेळतोय तो म्हणजे 4 धावांवर. सँडीने देखील एक चौकाराची नजाकत. सँडीबद्दल सांगायचं झालं तर नक्की जेव्हा चेस करायचा वेळ असते, विपुल सीसीला ॲज अ चेसर म्हणून कामगिरी करतो, मॅच फिनिशर म्हणून कामगिरी करतो. तर जेव्हा फर्स्ट इनिंगमध्ये फटकेबाजी त्याची देखील लाजवाब असते. प्रमोद सरांनी देखील त्यांना किती वेळा तरी बघितलं असेल, परंतु त्यांची काय अदाकारी असते. क्रॉस बॅटने फटकेबाजी मारत असताना काय लाजवाब फटके येतात त्यांच्या फळीतून, हे देखील आम्ही बघितलं. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीची खेळी साकारताना आणि जे चांगले चांगले खेळाडू आहेत सातपाडी संघ यांनी देखील तनाशी क्रिकेट गाजवलं. महाविजेता तिकडे देखील 50,000ची टुर्नामेंट होती प्रमोद सर आणि तिकडे देखील लाजवाब तिकडचा त्यांचा खेळ झाला होता. तिकडे मात्र विरू नव्हता. आणि आता मात्र पुन्हा एकदा पुढचं षटक हाताळण्यासाठी अमृत, अमृतला आमंत्रित केलं गेलेलं आहे. एक चांगला शैलीपूर्ण गोलंदाज. चला सातपाटीचा एक प्लेयर मात्र आमच्याकडे जमा करा प्लीज. नावं आमच्याकडे सगळ्यांची लक्षात असतात, परंतु पटकन क्लिक होत नाही. सातपाटीचा एक प्लेयर मात्र 12वा आमच्याकडे जमा करा. येस, अमित मिश्रा बबुआ यांचे भाऊ राहुल आणि काल त्यांचे पिताश्री पण होते, येतील ते पण. नक्कीच सामन्याची रंगत खतरनाक आपल्याला पाहायला मिळते, कारण पॉवर प्लेच्या षटकांमध्ये दमदार फटकेबाजीचं योगदान आपल्याला चेतनकडून पाहायला मिळालंय. 28 धावांवर खेळत असताना धावसंख्या आपल्याला स्कोरबोर्डवर 33 आहे. यस, याही वेळेला फटका फसलाय. लॉंग ऑनला कॅच आहे. क्षेत्ररक्षक तैनात आणि पहिल्या विकेटचा झटका या ठिकाणी मिळतोय. सिद्धांत या ठिकाणी कॅच टिपत. येस, न्यू बॅटर येतोय मयूर. नक्कीच सँडी यांनी मात्र बॅटला ओपन करण्याचा प्रयत्न, कारण त्यांना माहिती आहे आपल्याकडे देखील कंबो पॅक आहे आणि आपण वेळ का लावावा, आपण देखील सूर धरूया. परंतु सूर फसला. लॉंगॉनला कॅच नक्कीच आपल्याला सिद्धार्थने दाखवला. मयूर डावकरा फलंदाज येतोय, आक्रमकता दाखवतो आहे लॉंग ऑनला. वा, काय जम्पिंग आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण नजाकत ठेवावी लागते. चेंडू टप्पा खाल्यानंतर उसळी देखील घेतो आणि चांगल्या पद्धतीने जम्प करून क्षेत्ररक्षित केला जातो. एकेरी धावाने स्ट्राईकला रोटेट केले जाते आहे. धावसंख्या 34, एक गडी बाद अशी सध्या विपुल सीसी संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच सिद्धार्थ यांची ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते, लाजवाब. आणि अमृतची गोलंदाजी, नावातच अमृत आहे. यस, यावेळेला देखील दूर ठेवला, आखूड टप्पा दिला आणि नक्कीच इनकट आल्यानंतर काऊ करणाऱ्या क्षेत्रामध्ये चेंडू येताना क्षेत्ररक्षित केला जातो आहे. एकेरी धावेने स्ट्राईकला रोटेट केलं जाईल. नक्कीच पहिल्या 2 षटकामध्ये आक्रमकतेची भूमिका आणि पुन्हा तिसरं षटक अमृत मात्र हाताळताना नक्कीच अचिव्हर स्पोर्ट्स ध्रुव 11 सातपाटी संघासाठी कमबॅक आहे. यस, यावेळेला चेंडू आला, शॉटचा टोला देण्याचा प्रयत्न चांगला झाला आहे. वन बॉम्सिंग चौकार आहे. 4 धावा. धावसंख्या चौकारणीशी 39 वर पोहोचली. 39 ऑन द बोर्ड.
नक्कीच मयूरला देखील प्रमोट का केलं आहे की आक्रमकतेचा पैलू, मोठा संघ आहे आणि मोठ्या संघासमोर मोठी खेळी साकारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा उंच टोला आहे. टोला फसला आहे. क्षेत्ररक्षकाच्या हाताने चुकीला माफी नाही. 2 धावा परिपूर्ण पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्या हातात घेताना मयूर पाहायला मिळतो आहे. धावसंख्या 41. अमृत यांची सुरेख गोलंदाजी या षटकात बघितलं आहे की एकच चौकार आले. रनिंग द बिटवीनने सहकार्य करावं लागेल आणि मिळाल्या संधीचं सोनं केलं दुहेरी धावायच्या माध्यमातून. धावसंख्या 41. अमृत यांची सुरेख गोलंदाजी, लेंथ लाईन परफेक्शन नेहमीच आपल्याला पाहायला मिळते आहे. काय गोलंदाज आहे, कितीही चांगला फलंदाज असला त्याला रोखून ठेवण्याचं सामर्थ्य त्याच्या गोलंदाजीच्या धारीमध्ये आहे. या व्हेरिएशन दिला टप्पा काल्यानंतर चेंडू गुगली राहिला एसटी रक्षकाच्या हातामध्ये स्थिरावताना. इकडे मात्र तिसऱ्या षटकाची समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळते. चला पाणी घेऊन जा मैदानामध्ये लवकर लवकर. संघ कमिटीचे संघामधून प्लेयर जातील पाणी घेऊन. तिकडे पाण्याची व्यवस्था आहे की नाही आज? पाणी नाही लावलं आज. नंतर धावसंख्या 41 पाहायला मिळते. एक गडी बाद. सँडीच्या रूपाने झटका मात्र दिला गेला मागच्या षटकामध्ये अमृतच्या पहिल्याच चेंडूवर. त्यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज चौथे षटक घेऊन येतो आहे. याचा अवधूत येतो आहे. चेंडू हाताळताना पाहायला मिळेल पुन्हा एकदा. यावेळेला मांगलेडींकडून गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे. नक्कीच अवधूतला कितीतरी वेळा आपण बघितलं इनडोअर आउटडोअर क्रिकेट खेळत असताना चांगलं योगदान ऑलराऊंडर्स म्हणून. हो, यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला. हलकासा इनकट झालेला आहे. फाईन क्षेत्रामध्ये चेंडू येताना एकेरी धावेने स्ट्राईकला रोटेट केले जाणार आहे. याचा बाईज आहे. टू 42 धावा झालेल्या आहेत. चांगलं क्षेत्ररक्षणाची भूमिका रचना आपल्याला पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज मयूर आपल्याला पाहायला मिळतो आहे. ज्या पद्धतीने शॉर्ट थर्डमॅन गली आपल्याला पाहायला मिळते आहे. मिड ऑफ आणि फाईन लेग 30 यार्डमध्ये. हो, पुन्हा एकदा वेग अप्रतिम. कमालीचा चेंडूची हाताळणी आणि नक्कीच अवधूतला अवगत असता चेंडू लाईन कुठे वापरायची, कुठं बीट करून ठेवायचा. निगेटिव्ह चेंडू हाताळण्याचं कौशल्य आपल्या उराशी आहे आणि ते या वेळेला पाहायला मिळते आहे. कमालीची कामगिरी आहे. अवधूत पुढचा चेंडू घेऊन येतोय. पुन्हा एकदा मयूर सज्ज आहे. यावेळेला फुलटॉस आहे. कट केला जातो आहे. नक्की गलीमध्ये क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि इकडे पुन्हा एकदा एकेरी धावेने स्ट्राईकला रोटेट केलं जाईल. धावसंख्या मात्र 43 वर पोहोचते. 43 ऑन द बोर्ड.
तिसऱ्या षटकामध्ये दमदार कमबॅक नक्कीच म्हणावं लागेल अमृतच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. तर पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये काय धमाल फटकेबाजीची नजाकत चेतन यांनी दाखवली. धावसंख्येचा फलक जो हल्ला, जबरदस्त हल्ला, आणि इकडे मात्र अवधूत पुन्हा एकदा कमबॅक करतो आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, परंतु संगम होत नाहीये, संगम करूनच देत नाहीये या आक्रमक पैलूच्या फलंदाजाला चेतन, ज्याच्याकडे आक्रमक पवित्र आहे. परंतु अवधूत यांची सुरेख गोलंदाजी, सांगतात ना, एखादं काम चांगलं झालं का तिकडनं पुढे चांगलं चांगलं काम होत असते. तर नक्कीच अचिव्हर स्पोर्ट्स ध्रुव 11साठी अमृत चांगला ठरला, त्याच्याकडून चांगलं योगदान. यावेळेला हेलिकॉप्टरचा प्रयत्न, एक्स्ट्रा मिड विकेटकडे चेंडू येतो आहे, क्षेत्ररक्षित केला जातो आहे आणि दुहेरी धावेची हाक पुन्हा एकदा परिपूर्ण केली जाते आहे. धावसंख्या 2ने वाढली आहे. 45 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 45 ऑन द बोर्ड. नक्कीच चांगली गती, कारण 5 षटकांचा सामना, त्यात चौथं षटक मार्गस्थ. एक चांगल्या निर्णायक जो स्पॉट असतो तिकडे पोचणं गरजेचं आहे धावसंख्येच्या माध्यमातून. यावेळेला मात्र खराब चेंडू आला आहे, वाईटचा इशारा पंच दर्शवतायत आमचे यतीश तामोरे, आणि धावसंख्या 46 वर पोहोचली आहे. म्हणतात ना की चुरसपूर्ण सामना होण्यासाठी एक चांगलं उद्दिष्ट तयार करणे खूप गरजेचं असतं. तर त्याच्याकडे वाटचाल ही आपल्याला विपुल सीसी वानगाव संघाची पाहायला मिळते आहे. तर एका बाजूला अचिव्हर स्पोर्ट्स ध्रुव 11, पुन्हा एकदा थोडासा दूर ठेवला, टप्पा खाल्यानंतर उसळी गुडलेंथवर आली, निर्धाव चेंडूने सांगता या षटकाची केली. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 46 पाहायला मिळते. 46 ऑन द बोर्ड. त्याला घेऊया पुन्हा एकदा संगीतमय वातावरण तयार करूया या चिंचणीच्या गावदेवी मैदानावर. वेलकम पंकजी गोरे सर, तसेच त्यांचे सहकारी मित्र अमितजी चौबे, संजयजी गुप्ता यांना मात्र मुख्य मंचावर आमंत्रित केलं जातं आहे. वेलकम वेलकम. नक्कीच विपुल सीसी वानगाव संघाचा सामना, आणि सगळ्यांचे माजी जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषदेचे पंकजी गोरे सर यांची इकडे उपस्थिती आणि त्यांचा शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागतम स्वागतम स्वागतम. तर नक्कीच या टुर्नामेंटला एकता चषक 2026 आपण बघता आहे. दरम्यान आला आहे चौकार, 4 धावा आणि धावसंख्या 50 धावा परिपूर्ण झालेल्या पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच आमचे चिंचणीचे सगळ्यांचे लाडके समाजसेवक आणि माजी उपसरपंच केतनजी पांचाळ यांच्या संकल्पनेतून, त्यांच्या सहकार्याने ही साकारली जाणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच मोठी स्पर्धा घेऊन येण्याचा संकल्प तयार केला गेला, आणि तिकडे मात्र केतनजी पांचाळ सरांचं सहकार्य, तसेच उज्ज्वलजी पाटील यांच्याकडून आम्हाला 10,000 रुपयाची देणगी या ठिकाणी मिळालेली आहे. कारण उज्ज्वल पाटील हे देखील नेहमीच चिंचणी गावासाठी काही ना काहीतरी सहकार्य हे त्यांचं चालूच असते, आणि या टुर्नामेंटला देखील एक सहकार्य. इकडे मात्र चेंडू खराब आहे, पाहूया. इकडे मात्र एक धाव तर घेतली जाते आहे, आणि पंच सांगतात नो बॉल. नो बॉल. पुढचा क्षण फ्री हिट पाहायला मिळणार आहे. तर धावसंख्या 2ने वाढली आहे. तर धावसंख्या 52 वर पोचते आहे. पुन्हा एकदा फ्री हिटच्या नजराण्यासाठी मात्र सज्ज फलंदाज चेतन आहे, ज्याची आक्रमक शैली आपल्याला पाहायला मिळते आहे. 31 धावांवर खेळताना पाहायला मिळते सध्या तरी तो. शेवटचं षटक आहे, पाहूया फ्री हिट काय असणार आहे. याचा चांगला चेंडू हाताळला, टोला एक्स्ट्रा कव्हरला, सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अमृत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. जसं गोलंदाजीच्या षटकाने कमबॅक करून दिली, अवधूतला पुन्हा एकदा नवी ऊर्जा मिळाली, आणि त्या माध्यमातून धावसंख्येला जो वचक ठेवला गेला. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये कमालीची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळालं. वीरू बाबरेचं महागडं षटक, आणि त्या महागड्या षटकाच्या पश्चात देखील कमबॅक, हे मात्र खूप महत्त्वाचं आहे.
पुन्हा एकदा चांगला चेंडूचा हाताळणी, सरळ बॅटीने खेळण्याचा प्रयत्न होता, दिशा बदलली होती. लेग बाय पॅडवर आलाय चेंडू आणि एक धाव परिपूर्ण होते आहे. धावसंख्या 1 ने वाढेल 54, 54 ऑन द बोर्ड. तर चेंडू हाताळून झालेले आहेत. 3 चेंडू हाताळून झालेले आहेत. अजून मात्र 3 चेंडू शेष आहे. पाहूया, चेतन ऑन स्ट्राईकला आहे, मयूर आहे. ही जोडी 3 चेंडूमध्ये विपुल सिसीला कुठपर्यंत पोहोचवते आहे. यावेळेला मात्र हो, थोडीशी चूक झाली की काय? कारण हलवा आलेला रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. कारण हलवा जर लॉंग लेगला शॉट खेळला असता, तर कदाचित मोठा फटका देखील पाहायला. परंतु मनामध्ये काहीतरी विचार स्विच करण्याचा आणि सिंगलमध्ये कन्व्हर्टेशन पाहायला मिळालं. धावसंख्या 55 आपल्याला पाहायला मिळते. 55 धावा. गोलंदाजी हाताळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. वैभव, नक्कीच वैभवच्या देखील प्रशंसा करावी पाहिजे. याचीवर स्पोर्ट्सचा ध्रुव 11 सातपाडी संघ यावेळेला बहारदार फटक्याला उचललाय. ओहो, लॉंग ऑन आमच्या गावदेवीच्या मंदिराच्या वरती टोला नतमस्तकासाठी या 6 धावा. हे मात्र 61 वर पोहोचलेली पाहायला मिळते. 61 ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू असेल. नक्कीच आई गावदेला दंडवत आपल्या चेंडूच्या फटक्याच्या नजराने मात्र हे दंडवत घातलं गेलं. यावेळेला मात्र खराब चेंडू आहे. वाईडचा इशारा. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या 62 वर आपल्याला पाहायला मिळते आहे. 62 ऑन द बोर्ड असं पाहायला मिळते आहे. खूपच चांगली गोलंदाजी साकारताना चांगल्या धावसंख्येचं मात्र शिखर गाठलं गेलेलं आहे. 5 षटकं आणि धावसंख्या 62 आपल्याला पाहायला मिळते आहे. रंगतदार क्रिकेट होणार आहे. काल देखील आम्ही पाहिले. दुसरा दिवस ऐतिहासिक राहिला. हो, या ठिकाणी पुन्हा एकदा वाईडचा इशारा येतो आहे. धावसंख्या 63 वर पोहोचते आहे. शेवटचा चेंडू वैभवला मात्र हाताळताना काहीतरी अडचणी येत आहेत की काय? एक षटकार खाल्यानंतर बॅक टू बॅक 2 वाईट हाताळले, म्हणजे इरादा काहीतरी वेगळा आहे शेवटच्या चेंडूचा. हे मात्र तेवढं सत्य असावं लागेल. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजाकडे गोलंदाजी साकारण्याची रणनीती असते आणि शेवटच्या चेंडूला अशी अदाकारी दाखवताय, म्हणजे काहीतरी वेगळं मनात आहे. एवढं मात्र सत्य. पुन्हा एकदा खराब काय दिशा भरकटली आहे की काय नक्कीच. कारण हे मात्र नक्कीच दिशा भरकटण्याचं काम आहे. मनातली रणनीती प्रत्यक्षात आकाराला येत नाहीये आणि खराब चेंडू लगातार आपल्याला 3 पाहायला मिळाले. तर धावसंख्या 64 आपल्याला पाहायला मिळते आहे. जेव्हा नशीब थोर असतं, नशिबाची साथ मिळते, तेव्हा काहीतरी कामगिरी पाहायला मिळते. इकडे नशिबाने थोडीशी साथ सोडली आहे की काय वैभव यांच्याकडून. आता मात्र कमबॅक केला. त्यांचा इरादा कुछ वेगळा होता, परंतु त्या इराद्याच्या माध्यमातून चेंडू आले नाही. धावसंख्या 1 आणि 65 धावा आपल्याला बोर्डावर पाहायला मिळत आहेत. 66 धावा विजयी लक्ष्य. इकडे मात्र अचीवर स्पोर्ट्स ध्रुव 11 साठी आहे. चला पंचांसाठी पाणी घेऊन
मध्ये ऐकतायत. विजयासाठी टार्गेट सेट केले गेले. सहासष्ट धावांचं लक्ष समोर ठेवले गेले. एका साईडला संघ याच्यावर स्पोर्ट्स सातपाडी, तर विपुल सीसी वानगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ध्रुव 11 सातपाडी या नावाने जास्तीत जास्त फेम ध्रुव सातपाडी. आणि आज आपण पाहिलं तर याच्यावर स्पोर्ट्स स्पॉन्सर बाय आपल्याला पाहायला मिळतं. अक्षय स्पोर्ट्सचे टी शर्ट्स आजच्या दिवसामध्ये परिधान करत असताना आपण पाहू शकतायत. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे अप्रतिम आणि सुंदर असं मैदान. गावदेवी माता चिंचणी आणि त्यामध्ये या मैदानात सुरू असलेले सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामना क्रमांक 2. चला, 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ होतील. विश नेटवर्क या चॅनेलवर सध्या आपण आहोत. जे श्रोते जुळले गेलेत त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. 66 धावांचं लक्ष घेऊन उतरतील 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सध्या टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. गणपती बाप्पाच्या नावाने जयघोष करत, मात्र ज्या मातीत रुजलं मातीत वाढलं त्या धरणी मातेला आद्य प्रणाम करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. कारण भारत हा देश विविधतेने नटलेला देश आहे. भारतीय संस्कृती ही सातत्याने जोपासली जाते. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धरणी मातेला प्रणाम करत वीरू बाबरे. आणि एका साईडला आपण पाहिलं तर मिस्टर भावेश पाटील. केडी या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. वीरेंद्र बाबरेला वीरू या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अगदी कमी वयात आणि कमी वेळेमध्ये ज्या खेळाडूने आपल्या टॅलेंटची दखल ही ऑल इंडिया आयकॉन प्लेअर मध्ये घेण्यास भाग पाडलं गेलं. सातत्याने चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून सरावलीच्या स्पर्धेमध्ये मनसे चषकामध्ये वानगाव टीमने सुद्धा खूप चांगला खेळ केला. टॉप 8 मध्ये आल्यानंतर टॉप 4 मध्ये क्वालिफाय झाले. तो संघ आपल्याला वानगावचा पाहायला मिळतोय. विपुल सीसी, भावेश पाटील सध्या आपण पाहू शकतायत स्ट्राईक एंडच्या दिशेने. स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला जो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर वीरेंद्र बाबरे. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज. चेतन एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. 66 धावांचं लक्ष. मास्टर माइंड क्रिकेट खेळलं जाईल का? माइंडसेट दोन्ही टीमचं असंच असेल की आपण जिंकलो पाहिजे. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरता चेतन आपल्या बॉलिंग मार्कवर येत असताना अगदी नेत्रदीपक असं आयोजन नियोजन या स्पर्धेचं एकता चषक 2026. केतनजी पांचाळ साहेब सामाजिक कार्यकर्ता, नुकतंच आगमन झालेले
पंकजी कोरे साहेब एक सुंदर व्यक्तिमत्व, त्यांचं सुद्धा करूया आपण शब्द सुमनानी सहर्ष स्वागत एकता चषक 2026च्या माध्यमातून. आणि सामन्याला होते सुरुवात. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल इनसाइड आउटचा फटका, चिप शॉट खेळलेत, फिल्डर येतील परंतु फिल्डरने केली चुकी. ही चुकी खूप महाग ठरू शकते. येणाऱ्या वेळेमध्ये जरूर पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाहीये. बॉल सुद्धा हातामध्ये ठेवला आणि इथून 2 रन्स येत असताना हीच ताकद आहे या दोन फलंदाजांची. झेल सुटल्यानंतर लगेच थ्रो करणं खूप गरजेची गोष्ट असते, परंतु या वेळेला फिल्डरने केली चुकी. 2 रन्स मिळतील. मिहिर त्या ठिकाणी जरूर होते. एक चांगला फिल्डर आहे, परंतु मिहिरने ही चूक मात्र यावेळेला केली डेफिनेटली. आणि भावेश पाटील सारख्या एक चांगल्या फलंदाजाला जीवनदान मिळालंय. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने बिटवीन द गॅप मध्ये फक्त चेंडूला दिशा दिले. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल वळेल तत्पूर्वी 2 रन्स मिळतील. हीच खासियत आहे. मास्टर माइंड क्रिकेट खेळण्यामध्ये माहिर आपल्याला पाहायला मिळत आहे. टाळ्यांचा कडकडाट होत असताना 2 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचले गेले. सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे आणि या बेसिकला विसरत नाहीयेत फलंदाज. काही फलंदाज सुरुवात चौकाराने षटकार आणि धडाक्यात करतात, काही फलंदाज सिंगल डबलला महत्व देतात. यावेळेला स्विच हिटचा फटका, परफेक्ट क्लीन स्विच हिट, स्वीट हिट मध्ये कन्वर्ट केला गेलाय. भावेश पाटीलच्या बॅट मधून अप्रतिम चौकार, वेलकम बाउंड्री, सुस्वागतम एकता चषक चौकार. या चौकाराने 3 बॉलच्या समाप्तीनंतर 8 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. पहिल्या बॉलवर 2, दुसऱ्या बॉलवर 2 रन, तिसऱ्या बॉलवर चौकार येत असताना थोडीशी जोखीम पत्कारली होती. कधी कधी जोखीम पत्कारावी लागते. क्रिकेटचा खेळ असो, आयुष्याचा खेळ असो. या बॉलला लिफ्ट केलं, जाऊन दिलं, निर्णय चांगला घेतला आणि बाकीचं काम पंचांवर सोपवलं. 1 रन ऍड होईल वाईटच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या 9च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. हा कंट्रोल खूप महत्वाचा क्रिकेटचा खेळात आपण हा भाग पाहिलाय, तो म्हणजे कंट्रोल, संयम. आणि तो संयम सध्या पाहिला आपण. या बॉलला कोणत्याही प्रकारची छेडछाणी केली नाही. स्विच हिटचा फटका अलगत मात्र ह्या बॉलला बिरकावून दिलाय डिब्बाकोट पॉइंटला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी खणखणीत चौकार, स्पेक्टॅक्युलर, आउटस्टँडिंग बॅटिंग, 4 रन. या चौकारासहित 13 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. 66 धावांचा पाठलाग करताना सेन्सिबल बॅटिंग सध्या होते. गोलंदाजी मार्कवर येईल. चेतनने सुरुवात चांगली केली होती. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली असती, परंतु जर तरला थारा नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये. कॅचेस विन द मॅचेस. खोलवर बॉल होता, खोलवर बॉल पाहायला मिळाला. तत्पूर्वी खेळपट्टीवर बॉल राहतोय. पहिला षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 13 या धावसंख्येवर 13 रन, 2 चौकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 वर सध्या बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल 5 बॉल मध्ये. यावेळेला ऑन साईडला वा, मनगडाचा चांगला वापर केलाय. सरळ बॉलला फ्लॅट षटकारात ठोकत असताना सरळ बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार, 6 धावा, गुड शॉट, क्रॅकिंग स्ट्रोक, ग्रेट बॅटिंग बाय भावेश पाटील. आक्रमकता सिद्ध करत असताना विस्फोटक फलंदाज आणि विध्वंसक फलंदाज, गोलंदाजांचा कर्दनकाळ सध्याच्या घडीला भावेश पाटील ठरत असताना संघाची धावसंख्या 19च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर.
जाऊन पोहोचली गेली. टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक, टॅलेंट भावेश पाटीलच्या बॅटमधून अफलातून पाहायला मिळतं. हर्षल दुसरे षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. पहिल्या षटकात 19 धावा आल्यानंतर सुरुवात तर भन्नाट पाहायला मिळते. वीरू बाबरे पहिल्या षटकामध्ये बॅटिंगचा आनंद घेतला भावेश पाटीलच्या. सध्या आपण पाहू शकतात वीरू बाबरेला वय वर्ष फार कमी आहे. अंडर 25 चा खेळाडू, 2 मोटरसायकल ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळत आहेत, एक शतक ज्याच्या नावावर, तोच वीरू बाबरे. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. वीरू बाबरे डेंजर एंडकडे, मात्र एक रन पळून पूर्ण केली जाते. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20. या धावसंख्येवर 20 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. सध्या ओपन टीम मधून ताई पॅकर्स या टीम मधून त्याची वर्णी लागले गेले. चांगला खेळ करत असताना सातत्यपूर्ण कामगिरी करणारा खेळाडू आहे. परंतु हर्षल एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. षटक क्रमांक 2. पहिल्याच बॉलचा खेळ झाला. 20 रन फलकावर. पॉवर प्ले मॅन्डेटरी 2 षटक ही पॉवर प्लेची पाहायला मिळतात आणि या पॉवर प्ले मध्ये जेवढ्या धावा येतात तेवढ्या महत्वपूर्ण असतात आपल्या संघाच्या फायद्यासाठी. या बॉलला लेफ्ट केलं, परंतु चांगला बॉल आहे. भावेश पाटील बॉल सोडल्यानंतर थोडस त्याच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन की चुकी केली, कारण अलीकडच्या काळामध्ये रिच वाईट, शफल वाईट हे जेव्हा नियम आले त्यावेळेला गोलंदाजाला थोडंसं कुठेतरी एक मनोबल त्यांचं वाढलं गेलं. अन्यथा 5व्या 6व्या स्टंपवर येऊन खेळायचे फलंदाज, तिथे मनोबल खचलं होतं. लो फुटॉस बॉल ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स करत चेंडूला फेकून दिलंय षटकारासाठी. दॅट्स अ नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट बाय भावेश पाटील. 6 धावा. फेकून झालेत ते जवळजवळ आपण पाहिलं तर 2 बॉलचा एकंदरीत 3 बॉलचा खेळ झाला आणि 26 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. 66 धावांचा पाठलाग करताना 40 रनची आवश्यकता अजून सुद्धा आहे. चांगली बॅटिंग सध्या आपण पाहतायत. भावेश पाटीलच्या बॅटमधून धावांचा वेग वाढलाय. मॅच बॉल आला असेल तर लगेच मॅच स्टार्ट करूया. 26 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 26 रन सध्या निवियाचे बॉल यूज केले जात आहेत. मैदानाचा विचार करता वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळे बॉलची मागणी ही फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. वसे विरारमध्ये आला तर टेनिंग्स बॉल तुम्हाला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात दिसतील. निव्याचे बॉल भिवंडीमध्ये जास्तीत जास्त यूज केले जातात, कारण भिवंडीमध्ये मैदानं ही फार छोटी आहेत आणि त्यामुळे निव्याचे बॉल त्या ठिकाणी मागणी खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. मग सिक्सर सुप्रीमो बॉल असेल, 70-70चा बॉल आपण पाहतो कोणगावच्या मैदानात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव भिवंडीमध्ये वापरला जातो. मग त्यानंतर आपण पाहिला तर 6 इट हा बॉल सुद्धा आपण आर्यनच्या मैदानात पाहिला होता. या वेळेला सरळ बॉल निघून जाईल. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला गेलाय.
कारण व्हाईट लाईनच्या आतून जर बॉल जातोय तर त्या ठिकाणी पंच काहीच करू शकणार नाही आणि यतीश तामोरे त्यासाठी सक्षम आहेत. खरे मैदानाचे न्यायाधीश आमचे पंच आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 26, नो लॉस. यावेळेला ऑन साईडला ओव्हर पिच बॉल होता, फ्लिक केलंय आणि सरळ फिल्डरच्या मस्तकाला दस्तक देत निघून गेलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा. क्या बात आहे भावेश पाटील, क्लास. या षटकाराने संघाची धावसंख्या 32 या धावसंख्येवर. विपुल सीसी वानगाव टीम कमबॅक करेल का? पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक्ड बॅटिंग सध्या सुरू आहे. यावेळेला ऑन साईडला पुन्हा एकदा खेळाडू प्रेक्षक बनतोय तर प्रेक्षक खेळाडू म्हणतायत. आउट ऑफ द पार्क. 6 धावा. दिस इज अ क्लास. भावेश पाटीलच्या बॅटमधून आक्रमकता, संयम या दोन गोष्टींचा मिलाप आपल्याला पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 38 या धावसंख्येवर. काय बॅटिंग सुरू आहे सध्या. भावेश पाटील इज ऑन अ फायर. आता 18 बॉल आणि 28 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 28 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं विजयासाठी अचिव्हर स्पोर्ट्स ध्रुव सातपाडे या टीमला. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा दर्शन डीजे ब्रेक. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र हा एकता चषक 2026. भावेश पाटील एक जुना जाणता खेळाडू, सातत्याचं दुसरं नाव. एका साईडला वीरू बाबरेने मात्र मनमुराद आनंद घेतलाय भावेश पाटीलच्या बॅटिंगचा आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना भावेश पाटीलने स्वादिष्ट फटक्यांची मेजवानीच दिले. एकंदरीत स्वतःच्या वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 36 धावा 11 बॉल मध्ये ग्रेट बॅटिंग. खेळपट्टी अक्षरशः प्रेमात पाडून घेतले. हर्षद गोलंदाजी मार्कवर एक अनुभवी खेळाडू जागेवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. थर्ड मॅनला बॉल ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी सिंगल मेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आराम के साथ 2 धावा कंप्लीट केल्या जातील. एस नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय सातत्याने पाहायला मिळतो दोन्ही फलंदाजांमध्ये. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 40-26 रनची आवश्यकता. येणारे 17 बॉल आहेत आणि 17 बॉल मध्ये 26 रन. यानंतर विनर विनर टीम आपण पाहू शकणार आहोत. अगोदर MS11 महालक्ष्मी डहाणू टीमने चांगला खेळ केलाय. तो संघ मात्र दोनात करेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल वीरू बाबरेच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 41. 41 या धावसंख्येवर 25 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. भावेश पाटील ज्या रिदमने बॅटिंग करतोय, अप्रतिम मेरिटवर खेळतोय, ही खूप महत्वाची बाब पाहायला मिळते. असं नाहीये की वेडी वाकडी स्ट्रोक खेळून 36 धावा बनवलेत. प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट जे आहेत क्रिकेटमधील कॉपी बुक स्टाईलमध्ये त्या पद्धतीने मात्र स्ट्रोक आलेत. कधी फ्लिक तर कधी पुल, कधी बैठकी शॉट तर कधी रिव्हर्स स्वीप, स्विचिटचे फटके. यावेळेला अप्रतिम जागा बनवली आणि सरळ बॉलला मात्र जागा दाखवली. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये खणखणीत चौकार, झन्नाटेदार 4 रन. चाळीस रनवर बॅटिंग करत असताना भावेश पाटील अर्धशतकाकडे वाटचाल आहे. संघाची धावसंख्या 45, 21 रनची आवश्यकता. पुन्हा एकदा हर्षद आपल्या बॉलिंग मार्कवर येताना
त्यावेळेला खेळायचं होतं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. ऑन साईडला बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 46. 20 रनची आवश्यकता आहे. पण सुरुवातीला चांगली सुरुवात झाली आणि त्यामुळेच कदाचित आता कुठेही दडपण नाहीये. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये हेच महत्त्वाचं असतं, की सलामीवीरांनी चांगली सुरुवात दिल्यानंतर मिडल ऑर्डरचे फलंदाज एन्जॉय करतात. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं. नदीला झरण्याची गरज असते. तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि ती सुरुवात आणि ती परफेक्ट पार्टनरशिप सध्या पाहायला मिळते. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. ही लाईन अँड लेंथ सर्वात बेस्ट अँड बेटर आहे. सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट झपाट्याने वाढलंय आणि अशा वेळेला आपण पाहिलं तर तुम्हाला व्हेरिएशन खूप महत्वाचा भाग आहे. आता बॉल आहेत तुमच्याकडे 13 आणि 13 बॉलमध्ये विजयासाठी 20 रनची आवश्यकता आहे. 13 बॉल 20 फक्त म्हणून चालणार नाहीये. स्विचिट वीरू बाबरे यापेक्षा नसावी, परंतु वानगावच्या समर्थकांकडून यावेळेला टाळ्यांचा कडकडाट होतोय. हर्षद यांनी चांगला एक्सपिरियन्स दाखवला 2 बॉलवर. आता 12 बॉल आणि 20 रन हे सामन्याचं समीकरण. सध्या ड्रिंक्स ब्रेक. मैदानाच्या आतमध्ये उन्हाचा तडका वाढतोय. बसून पाणी प्या, सावकाश पाणी प्या, कॅप आणि गॉगलचा वापर करा. जेवढं शक्य होईल तेवढं मात्र आपण सावलीत बसा आणि पाणी प्राशन भरपूर करा, जेणेकरून डिहायड्रेशन पासून आपण वंचित राहाल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. सध्या घेऊया आपण ड्रिंक्स ब्रेक. या आपण ऐकूया दर्शन डीजेला. 26 सध्या आपण अनुभवतायत. 12 बॉल आणि 20 रनची आवश्यकता आहे. एचएफ स्पोर्ट्स ध्रुव सातपाडी टीमला. 12 बॉल 20 रन. त्याच्या बॅटिंग ॲव्हरेज तर जबरदस्त 22 पाटीलचा पाहायला मिळतो. त्याच्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल प्रति षटकामागे. चेतन आपल्या बॉलिंग मार्कवर पलटवार करेल का, कमबॅक करेल का? कमबॅक आणि बॅकअप या 2 गोष्टी खूप महत्वाच्या असतात आपल्या करिअरमध्ये. तो कमबॅक यावेळेला करावाच लागेल. अभी नहीं तो कभी नहीं. 12 बॉल 20 रन. चेतन अजून सुद्धा दोन्ही टीमकडे 50-50% चान्सेस आहेत. ऑन साईडला मात्र परफेक्ट यावेळेला एलिव्हेशन मिळालं नव्हतं. सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 47 या धावसंख्येवर आणि स्वतःच्या वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 42 वर भावेश पाटील जाऊन पोहोचतोय. वीरू बाबरे सध्या स्ट्रगल करतोय. गोलंदाजीमध्ये सुद्धा स्ट्रगल करत असताना पाहायला मिळाला. परंतु पोटेन्शियल भरपूर आहे या खेळाडूकडे. ऑन साईडला स्लॉक केलं होतं, परंतु पुन्हा एकदा
कॅच ड्राफ्ट होत असताना षद मात्र यावेळेला आपण पाहतायत कॅचेस विन द मॅचेस. भावेश पाटीलला जीवनदान मिळालं, 42 वर तो पोहोचला. आता विरू बाबरेला जीवनदान मिळालंय. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 10 आणि ते सुद्धा गोलंदाज कोण तर चेतन. आज चेतनने सांगितलं असेल मी काय चुकी केली एवढी, तर आज माझ्यावर रुसलेले आहेत खेळाडू. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, नो मॅन्स लँड मध्ये बॉल लँड होत असताना पाहायला मिळतोय. तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. कॅचेस विन द मॅचेस. किती महत्व असतं हे सूत्र. 2 रन्स येत आहेत. 3 बॉल मध्ये 4 रन आलेत. येणारे 9 बॉल आहेत. 9 बॉल मध्ये विजयासाठी 16 रनची आवश्यकता आहे. अजून सुद्धा सामना बॅलन्स आहे. कॅचेस किती महत्वाचे असतात. 1983 चा वर्ल्ड कप का आला आपल्याकडे. 32 पावलं धावून कपिल देव, रामलाल निखन सरांनी, विवेन रिचर्ड सरांचा झेल टिपला. त्यामुळे आपलं वर्ल्ड कप मात्र ते स्वप्न पूर्ण झालं. अन्यथा हॅट्रिक मारली असते वेस्ट इंडिज संघाने. तो झेल फार महत्वाचा होता. चांगला बॉल होता, चांगला बॉल, पायावरचा बॉल. चेतन अजून सुद्धा हार मानणं या वेळेला पत्करत नाहीये. हार मानणं हे माझ्या रक्तात नाहीये. 8 बॉल 16 रन. अजून सुद्धा सामना बॅलन्स आहे. चेतनने मात्र या वेळेला जीवाची आकांक्षा करत गोलंदाजी केले, परंतु झेल सुटलेत आणि तिथेच कुठेतरी फटका त्याचा आतापर्यंत मिळालाय. 8 बॉल 16. पुन्हा एकदा बॉल तयार. चेतन आपल्या बॉलिंग मार्कवर येताना यावेळेला गुडघ्यावर बॅलन्स करत खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मयुरेश पुढे ससावेल. तत्पूर्वी सिंगल मेल. आता बॉल आहे तुमच्याकडे 7 आणि 7 बॉल मध्ये 15 रनची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 15 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं एचएव स्पोर्ट्स ध्रुव सातपाडी या टीमला विजयासाठी. विरू बाबरे क्षमता आहे, स्ट्रगल करतोय आतापर्यंत. एक रन, एक बॉल, एक झेल फार महत्वपूर्ण आहे या सामन्यामध्ये. हाय व्होल्टेज मॅच सध्या तरी आपण पाहतायत. विपुल सीसी वानगाव वर्सेस एचएव स्पोर्ट्स ध्रुव सातपाडी. यावेळेला अप्रतिम चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, परंतु इथे स्ट्रगल समाप्त झाला. आता 6 बॉल आणि 15 रन. फक्त हे षटक 5 धावांचं पाहायला मिळालं. वा चेतन, अप्रतिम गोलंदाजी. मात्र इथून आपण पाहू शकताय चेतनने जी बॉलिंग केली ती वाखाणण्याजोगे पाहायला मिळते. 6 बॉल आणि विजयासाठी 15 रनची आवश्यकता आहे. सहा बॉल आणि 15 रन. म्हैसर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चला वेळ फार दवडला जातो, स्पीडअप करा जरा गेम. विपुल सीसी वानगाव टीमने मात्र कमबॅक केलाय. आता 6 बॉल 15 रनची आवश्यकता आहे. चला घाई करा जरा. 6 बॉल 15 रन अतिशय चांगला सामना. 12 बॉल 20, 14 बॉल 20 रनची आवश्यकता असताना आपण पाहिलं सिंगल डबलला महत्व दिलंच नाही आणि त्यामुळेच कदाचित आता सामना या वेळेला या स्थितीमध्ये येऊन राहिलाय. 2 बॉल डॉट आले हर्षदचे शेवटचे तिसऱ्या षटकातील. 2 बॉल शेवटचे आपण पाहिले डॉट आल्यानंतर तो डॉटचा सिलसिला जारी राहिला आणि आता 6 बॉल 15 रनचा हा सामना आपण पाहतायत. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. सुभाष. सरावलीच्या मैदानात सुभाषने खूप चांगली गोलंदाजी केली होती. फ्रेंड्स 11 सरावलीच्या मैदानात वानगाव टीमने नाईट स्पर्धेमध्ये मनसे चषक, मितेज राऊत अँड ऑल टीम त्यांची स्पर्धा, त्या स्पर्धेत टॉप 4 मध्ये आले होते वानगाव संघ. म्हणजे यंदाचा हंगाम पाहता थोडा या वेळेला आपण पाहताय दोन्ही संघांसाठी खूप फॉर्मामध्ये आहे. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही कोणत्याही संघाला आणि खेळाडूला कमी लेखून चालत नाही.
कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र एक तेलाचा थेंब कधीच बुडवू शकत नाही. पहिलाच बॉल, वाह व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग टू दी कव्हर, 4 रन. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 55. आता विजयासाठी 11 रनची आवश्यकता 5 बॉलमध्ये. काय फटका खेळला होता, स्टायलिश शॉट होता. फक्त बॉलला येऊन दिला, मेरिटवर खेळला. थ्रू दी कव्हर खेळत असताना इनफिल्डच्या वरून चौकार आला आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 55 आणि स्वतःच्या वैयक्तिक 49. 1 रन अर्धशतकापासून दूर. 272.22चा स्ट्राईक रेट, 4 षटकार, 4 चौकार. आउटस्टँडिंग अँड मॅग्निफिसंट इनिंग. ग्रेट बॅटिंग बाय भावेश पाटील. परंतु समाधान कधी मिळेल विजयी झाल्यानंतर. क्रिकेटमध्ये ह्याच गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात की आपल्या संघाला आपण कितपर्यंत योगदान देतो. तुम्ही किती वर्ष जगलात त्यापेक्षा तुम्ही कसे जगलात, त्या कशा परिस्थितीमध्ये झगडलात याला फार महत्त्व आहे. तसंच क्रिकेटचा खेळ आहे. 5 बॉल 9, 5 बॉल 11 रन. अप्रतिम टप्पा टप्पा चूक पद्धतीने ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर. मेर आला, काहीतरी कानमंत्र दिलं आणि या वेळेला आपण पाहू शकतायत आता सामना बॅलेन्सिंग. 4 बॉल 11 रन. पहिल्याच बॉलवर मात्र चौकार जरूर आला होता. पुन्हा एकदा बॉलर तयार. फुल टॉस बॉल. मोमेंट शिफ्ट झाले. सरळ बॉलला मात्र यावेळेला फेकून दिलंय षटकारासाठी. डीप मध्ये बॉल आला, पंचांचं असं म्हणणं होतं आणि अर्धशतक झळकावलंय. बॅट दाखवायचे भावेश जबरदस्त, परंतु यावेळेला अप्रतिम. अजून सुद्धा सामना समाप्त झालेला नाहीये. 275चा स्ट्राईक रेट, 55 रन, अर्धशतक या वेळेला पाहायला मिळतं. भावेश पाटील टायगर अभी जिंदा आहे. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना आता बॉल आहेत 3 आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी 5 रनची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी. 3 बॉल 5 रन. 3 बॉल आणि 5 रन. फुलटॉस बॉल आला, कदाचित यॉर्क करण्याच्या प्रयत्नात. पुन्हा एकदा बॉल तयार. सुभाष यावेळेला शॉर्ट ऑफ लेन बॉल जरूर होता. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रनसाठी मात्र यावेळेला पलटतील का, फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत डायरेक्ट हिट. परंतु फलंदाज कोण बाद असेल यावेळेला, भावेशला परतावं लागेल की काय. आणि यस, भावेश मात्र यावेळेला दॅट्स अ टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. 2 बॉल 4 रन. त्या फेल आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट झाला बॉल आणि आता इथे सामन्यात ट्विस्ट निर्माण झालाय. 2 बॉल आणि विजयासाठी 4 रनची आवश्यकता आहे. 2 बॉल 4. धडधड वाढवणारा हा सामना. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. 2 बॉल आणि 4 रन. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. आता मात्र या वेळेला आपण पाहू शकतायत प्रणित सध्या आपण पाहतायत एका साईडला मैसरला आपण पाहू शकाल. या खेळाडूकडे सुद्धा पोटेन्शियल आहे, नो डाऊट अबाउट इट. 2 बॉल आणि 4 रन. सुभाष आपल्या बॉलिंग मार्कवर येताना. अप्रतिम चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. आता 1 बॉल आणि 4 रन. वाह, काय सामना या वेळेला रंगतदार स्थितीमध्ये. ज्या भावेश पाटीलने एकाकी सामना
आपल्या बाजूने झुकवला होता, तिथे रनआउट झाला. कदाचित टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच आता अवधूत कामत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 1 बॉल आणि 4 रन हे सामन्याचं समीकरण. प्रणीतकडे सुद्धा तेवढंच एबिलिटी आहे. सुभाष सध्या त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी करत असताना, परंतु या वेळेला आपण पाहताय सुभाषला सांगण्यासाठी सगळेजण येत आहेत, परंतु एक मात्र या वेळेला थोडंसं विचाराच्या बाहेर आहे की चांगली गोलंदाजी करताना मात्र या वेळेला 11च्या 11 खेळाडू येत आहेत. कदाचित वेळ थोडासा घेतला जातोय, प्रणीतला तो वेळ मिळतोय आणि इथून मात्र 1 बॉल 4 रन सेव्ह केल्या जातील का? चौकाराची गरज, 4 धावा पळून, कारण इथे चौकार येणे गरजेची गोष्ट राहील. डॉट बॉल, विकेट अतिशय सुभाषच्या माध्यमातून आपण पाहू शकणार आहोत. 1 बॉल आणि 4 रन. प्रणीत आज हिरो ठरेल का? सुभाष सध्या तरी हिरो ठरतोय, परंतु हा बॉल खूप महत्वपूर्ण असेल. 1 बॉल साठी 1 बॉल 5. जयेश रावरेने तो षटकार ठोकला होता अपोलो चिंचणी टीमच्या माध्यमातून अनुपच्या अगेन्स्ट. हे सुद्धा सामना आपण पाहिला होता. 1 बॉल 4 रन. सामना आवडला असेल मनापासून प्रेक्षकांनो तर जोरदार टाळ्या यायला हव्यात. या दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा देऊया. 1 बॉल आणि 4 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. 1 बॉल साठी कोणत्या संघाला वाट पाहावी लागणार आहे 1 वर्षाची. 1 बॉल आणि 4 रन. पुन्हा एकदा सामना बॅलेन्सिंग आहे. एकता चषकाची पुढील वर्षात कोणता संघ मात्र या ठिकाणी उतरेल? पुन्हा एकदा बॉल तयार. 1 बॉल 4 रनची आवश्यकता आहे. सुभाष, अप्रतिम चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय आणि इथे अचीवर स्पोर्ट्स ध्रुव सातपाडी टीमच्या तोंडातून घास हिरावून घेतला. विपुल सीसी वानगाव टीमने. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. चेतनची गोलंदाजी अप्रतिम ठरली गेली. रनआउटची विकेट भावेश पाटीलची. तिथेच मात्र या वेळेला सामना परिपूर्ण खचला गेला आणि एक चांगलं क्रिकेट आपण पाहू शकलात. अचीवर स्पोर्ट्स ध्रुव सातपाडी टीम या वेळेला त्यांचा प्रवास इथे समाप्त झाला. क्रिकेटचा खेळ आहे. सुभाष